सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे की दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या, चौकशी जी आहे ती झालीच पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। चांगली गोष्ट आहे, दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे। त्यांच्यावर ॲलिगेशन कुणीच केलं नाही। आपलं मत आहे की ज्यांच्यावर एक्स्ट्रॉशनचा गुन्हा आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि तसंच जो काही मर्डरमध्ये ज्यांचं नाव आलं आहे आणि एक्स्ट्रॉशन ज्यांनी म्हणजे आपण तिथं ज्या कंपनीकडनं पैसे ज्या व्यक्तीला मागितले आणि त्यांच्यावर जी काही नावं होती तीच नावं आता मर्डरमध्ये आहे, त्यामुळे ती लिंक जोडावी आणि मास्टर माइंडला पकडावं। मास्टर माइंड म्हणजे आम्ही कोण म्हणतो तर वाल्मिक कराड म्हणतोय। आता ह्याच्यात आम्ही थोडी म्हणतोय की मुंडे साहेब त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत। विषय एवढाच आहे की तिथं असणाऱ्या जनतेला सुखरूप वाटलं पाहिजे, शांत वाटलं पाहिजे, माता भगिनींना सुद्धा असं वाटलं पाहिजे की हो आमचा जिल्हा इथं आम्हाला कुठेही भीती नाही। त्यांचं म्हणणं आहे की वारंवार कुठेतरी विरोधक याचं राजकारण करतायत, मुद्दा नाही आहे दुसरा म्हणून ते ह्या घटनेचं राजकारण करतायत असं वारंवार म्हणताना ते पाहायला मिळतं। अरे सगळ्यांचंच मत आहे, सत्तेतल्या आमदारांनी सुद्धा भूमिका मांडलेली आहे। भूमिका मांडत असताना देशमुखांच्या बाजूली मांडलेली आहेत, लोकांच्या बाजूली तिथं मांडलेली आहेत। फक्त आम्हीच विषय घेतो म्हणजे त्यांचं असं मत असेल तर मग सत्तेत असणारे आमदारसुद्धा राजकारण करतायत का? म्हणजे त्यांचेच आमदार त्यांच्या विरोधात बोलत आहेत का असं आपल्याला म्हणावं लागेल का? मला एक कळत नाही की ते त्यांना लागून का घेतात। आम्ही वाल्मिक कराडपर्यंत तिथं बोलत आहोत आणि सत्तेत असणाऱ्या अनेक आमदारांनी तो मुद्दा तिथं मांडलेला आहे। त्यामुळे उगाच ते राजकीय भूमिका न घेता मला असं वाटतं की त्याच्यामागे काहीतरी सत्य आहे ते लोकांसमोर तिथं आलं पाहिजे। आणि विषय एवढाच आहे की त्यांनी बोलत असताना सुद्धा कुठेतरी गेल्या 2 दिवसापूर्वी जबाबदारीने बोलायला पाहिजे होतं। त्यांनी म्हणाले की त्या देशमुखाचं आणि कोणाचं ते आर्थिक काहीतरी व्यवहार होते आणि त्यात तो वाद झाला असं काहीतरी त्यांनी उडतं तिथं बोलले। म्हणजे कुठेतरी महत्त्वाच्या विषयाला तुम्ही बगल देताय, बगल देऊन एक साधं काहीतरी कारण देत असाल तर मग त्या कुटुंबाला न्याय कसा मिळणार? ते म्हणतायत की विरोधक असं म्हणतायत की वाल्मिक कराड कुठेतरी नागपूरमध्येच आहे असं वारंवार विरोधकांकडून म्हटलं जात होतं। त्यांचं म्हणणं आहे की कुठे आहे ते तुम्ही सांगा मग असं ते थोडी पोलीस डिपार्टमेंट आमच्याकडे ते कुठं राहतात, कुठं असतात, कुठल्या घरी जातात, कोणाकोणाच्या घरी जातात, पोलीस डिपार्टमेंटली शोधावं ना। आम्ही कशाला शोधणार आहे? आणि त्यांना काय एवढं पडलं आहे की वाल्मिक कराड कुठं आहे, कसा आहे, त्यांच्याबद्दल आम्ही बोललो आहे का? चाललाय विषय वाल्मिक कराडचा आणि वाईट वाटतंय धनंजय मुंडेंना, म्हणजे हे आश्चर्याचीच गोष्ट आहे। एवढे दिवस धनंजय मुंडे 2-3 दिवस विधान अधिवेशनात पण दिसले नव्हते, आज अचानक माध्यमांसमोर आले। मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणात निवेदन दिल्यानंतर याकडे कसं पाहताय मग? आमचं एकच मत आहे की ह्याच्यामध्ये कुणीही पॉलिटिकल प्रेशर आणलं नाही पाहिजे। त्या देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या परिवाराला सांगितलं पाहिजे हो आम्हाला न्याय मिळाला। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की आज मुख्यमंत्र्यांनी या बीडच्या घटनेवरती जे आहे ते त्यांचं निवेदन दिलं होतं आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर रोहित पवार देखील म्हणतायत की आमचं एकच म्हणणं आहे की त्या कुटुंबाला जो आहे तो न्याय मिळावा आणि ते कुटुंबाला सरकारने न्याय द्यावा अशी प्रतिक्रिया जी आहे ती रोहित पवार यांनी दिलेली आहे। कॅमेरामन सिद्धेशसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।